बैठकी संदर्भातली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज रंगशारदामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। सकाळी 10:30 वाजता मनसेची ही बैठक होणार आहे। तर यावेळी नेते, सरचिटणीस तसेच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आगामी विधानसभा निवडणूक तसेच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर आगामी विधानसभा निवडणूक तसेच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीत नेते, पदाधिकारी उपस्थित असतील तर मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। तर मनसेची ही सकाळी 10:30 वाजता रंगशारदामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तर या बैठकीत मनसेचे सगळेच प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित असतील। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेले आहेत। जुई, मनसेची ही महत्त्वाची बैठक आज रंगशारदामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। तर या बैठकीला मुख्य पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती असणार आहे आणि राज ठाकरे या सगळ्यांनाच मार्गदर्शन करणार आहेत। काय अधिकची माहिती आहे? किरण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलवलेली आहे। सकाळी 10 वाजता वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये ही बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2 कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी आणि दुसरं कारण म्हणजे जी पक्षांतर्गत निवडणूक होते त्याच्यासाठी। पहिला मुद्दा जर आपण पाहिला विधानसभेची निवडणूक, तर मग लोकसभा निवडणुकीला राज ठाकरेंकडून तयारी तर झाली होती, मात्र त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला केवळ नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे यासाठी। मात्र त्यानंतर विधानसभेची तयारी करा हे त्याच भाषणाच्या दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं होतं। त्यानुसार आज त्यांनी ही बैठक बोलावलेली आहे। मार्गदर्शन करणार आहे ते त्यांच्या नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं की विधानसभेला कशा प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे। काल एक माहिती मिळाली होती, त्या माहितीनुसार जवळपास 20 जागा विधानसभेच्या राज ठाकरे लढवणार आहेत आणि त्यामुळे याची तयारी कशी करायची याची देखील रणनीती आजच्या बैठकीमध्ये कानमंत्र दिला जाऊ शकतो नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर्गत निवडणूक। गेल्या 2.5 वर्षामध्ये 2 महत्त्वाचे पक्ष फुटले। शिवसेनेचे 2 गट झाले, राष्ट्रवादीचे 2 गट झाले। मात्र निवडणूक आयोगाने ज्या वेळेला खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे निकष लावले, त्यावेळेला ज्याच्याकडे सर्वात जास्त आमदार, खासदार आणि त्याला हा पक्ष दिला, कारण का पक्षांतर्गत निवडणूक झाली नव्हती। हे निवडणूक आयोगापुढे त्याची नोंदच नव्हती की पक्षांतर्गत निवडणूक झालेली आहे। त्यामुळे सावधगिरी पाळण्यासाठी मनसेमध्ये देखील आता पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे नेत्यांच्या पदांसाठी आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे अध्यक्षांसाठी। दुपारी 3 वाजता माटुंगा इथल्या कल्चरल सेंटरमध्ये या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे। उद्या राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्याच्या आधीच ही पक्षांतर्गत निवडणूक पार पडणार आहे। अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा केली जाणार आणि त्याला अनुमोदन दिलं जाणार आहे। त्यामुळे आजचा दिवस मनसेच्या बाबतीत खूप महत्त्वाचा आहे। विधानसभा तयारीचं नारळ मनसेकडून फोडलं जाणार आहे, तर दुसरीकडे पक्षांतर्गत निवडणूक देखील होऊन नवीन अध्यक्षपदाची निवड देखील आज पार पडणार आहे। किरण, अगदी जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।